आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर गावामध्ये आलेलो आहोत. आज आपण पाहणार आहोत संभाजी महाराजांना कुठे व कसे पकडले होते. प्रथम आम्ही जेथे महाराजांचे स्मारक उभारण्यात आले आहे तेथे भेट दिली. त्यानंतर आम्ही निघालो जेथे महाराजांना पकडण्यात आले होते. इसवी सन 1689च्या सुरुवातीला संभाजी महाराज त्यांच्या महत्त्वाच्या बैठकीसाठी कोकणात संगमेश्वर येथे आले होते. ही माहिती औरंगजेबाला मिळाली की महाराज संगमेश्वर येथे आले आहेत. त्यावेळी औरंगजेबाने सरदार मुकर्रब खान याला महाराजांना पकडण्यासाठी पाठवले आणि मुकर्रब खानाने महाराजांच्या नजीकच्या लोकांच्या मदतीने संगमेश्वर या ठिकाणी हल्ला केला व संभाजी महाराज व कवी कलश यांना पकडण्यात आले. तुम्ही पाहू शकता या जागेची आता काय अवस्था आहे ती. त्यावेळी या ठिकाणी एक वाडा होता. त्या वाड्यामध्ये मंदिरे होती. ते आता तुम्ही पुढे बघू शकता. आता फक्त त्या वाड्याचे काही अवशेष शिल्लक राहिलेले आहेत. ते मंदिरे म्हणजे महादेवाचे मंदिर आहेत. ते मंदिराचे पडलेले अवशेष. वाडा इकडे होती, दगड दिसायला काय वाडा सगळा पडलाय रे. रे अभि दगड दिसायला आम्हाला भ्या वाटते रे. भ्यायचं काय वाट वगैरे काय येणार आहे काय. त्या मंदिरासमोर 2 नंदी आहेत. ते नंदी पूर्णपणे खंडित झालेले आहेत. मंदिर तुम्ही बघू शकता कशी आहे आतून अवस्था मंदिराची. मंदिरामध्ये वटवाघळाने आपले घरटे केलेले आहेत. नमस्कार. गाईड बोलायला तिथं एक मंदिर आवडतं. दोन सेमच घे. इकडं मागच्या टायमाला हे नाही वाडा होता तो आता पडलेला आहे. झाडाचं
तुम्ही पाहू शकता मंदिरासमोर अजून एक मंदिर आहे, ते सुद्धा महादेवाचे आहे. इथे तुम्ही पाहू शकता ते गर्भगृह जो आहे तो पूर्णपणे पडलेला आहे. तुम्ही बघू शकता जंगल कसे या सर्व गोष्टी आपल्यामध्ये सामावून घेत आहेत. वेळीच काहीच गोष्टी सुधारू शकलो नाही तर ही जागा इतिहासातच बघायला मिळेल. मी आता इथेच थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्याकडून काही चुकीची माहिती आली असेल तर क्षमा करा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण लवकरच भेटूया नवीन ठिकाणी. तोपर्यंत गुड बाय.